रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीत येणार आहेत। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील त्यांच्या समवेत असून संजय नगर येथे भाजपाचा पक्षप्रवेश मेळावा होणार आहे। खासदार विशाल पाटील समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह 2 माजी नगरसेवक, काँग्रेसचे काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच सुरुवात होणार आहे। भाजप पक्षाने महापालिका क्षेत्रात ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता। भाजपमध्ये अनेक माजी नगरसेवक प्रवेश करतात। महापालिकेसाठी पूर्ण ताकदीने भाजप लढणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीच्या दौऱ्यावर येतात। इस्लामपूर येथून ते सांगलीत येणार आहेत। सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपतीचं दर्शन, आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट, भाजपचे बांधकामधीन शहर आणि ग्रामीण कार्यालयाची पाहणी, माजी मंत्री सुरेश खाडे तसेच झोपडपट्टी निर्मूलन समिती अध्यक्ष सुजितकुमार काटे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेटी देणार आहेत। त्यानंतर सायंकाळी संजय नगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे। या मेळाव्यात माजी नगरसेवक, युवा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज सरगर, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर, माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्यासह काँग्रेसचे काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तासगाव तालुक्यातील तुर्ची गावात आज असा प्रसंग घडलाय की संपूर्ण तालुक्याचे लक्ष तिकडे वळले। गावचे सरपंच विकास डावरे यांनी महसूल प्रशासनाच्या निष्क्रिय आणि ढिसाळ कारभाराविरोधात असा मार्ग निवडलाय की ज्यामुळे तो थेट लोकांच्या चर्चेचा विषय ठरलाय। त्यांनी चक्क 2 गाढवांसमोर बसून गावाची व्यथा मांडली आणि महसूल विभागावर थेट उपरोधिक हल्ला चढवलाय। तुर्ची गावात नियुक्त असलेल्या तलाठ्याकडे आणखी 2-3 गावे, त्यामुळे तुर्ची गावाला तलाठ्याची उपस्थिती आणि सेवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही। शेतकऱ्यांना 7/12 खाते उतारे मिळण्यात विलंब होतो। विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयासाठी लागणारे दाखले वेळेत मिळत नाहीत। ग्रामस्थांना किरकोळ कामासाठी सुद्धा तलाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात। या समस्येमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत। शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने बँक कर्ज, पीक विमा, शासकीय योजना या सर्व गोष्टींवर परिणाम होतोय। विद्यार्थ्यांना दाखले उशिरा मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया अडकते। ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र महसूल विभागाने याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही। याच पार्श्वभूमीवर सरपंच विकास डावरे यांनी गेल्या वर्षी तहसील प्रशासनाला औपचारिक निवेदन दिलं होतं। त्यात तुर्ची गावाला स्वतंत्र तलाठी नियुक्त करण्याची मागणी स्पष्ट केली होती। मात्र या निवेदनाला 1 वर्ष उलटलं तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। सरपंचांनी दिलेलं निवेदन कदाचित धूळ खात पडलं असावं। प्रशासनाचा हा ढिसाळ आणि टाळाटाळीचा पवित्रा पाहून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। अखेर सरपंच विकास डावरे यांचा संयम सुटल्याने त्यांनी थेट अनोखे आंदोलन छेडलं। त्यांनी 2 गाढवे आणून त्यांच्यासमोर बसून तुर्चीची व्यथा शब्दात मांडली। तुम्ही गाढव झाल्यासारखे आहात का? लोकांच्या यातना, शेतकऱ्यांचे हाल, विद्यार्थ्यांच्या अडचणी याचं तुम्हाला सोयरसुतक नाही का, असा सवाल केलाय। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेशासाठी पुन्हा नेत्यांशी संपर्क साधलाय। सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीच्या दौऱ्यावर येतात। त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी भेट देणार असून भाजप प्रवेशावर ते चर्चा करणार असल्याची शक्यता आहे। काँग्रेसचे 10 वर्ष शहर जिल्हाध्यक्ष राहिलेले आणि 2 वेळा काँग्रेसच्या चिन्हावर सांगली विधानसभा मतदारसंघातून लढलेले पृथ्वीराज पाटील 2 महिन्यांपासून भाजपच्या संपर्कात आहेत। सत्यजित देशमुख यांच्यामार्फत भाजप प्रवेशाचे दरवाजे ठोठावले होते। मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र कदम यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत पृथ्वीराज पाटील यांची अनेक वेळा चर्चा झाली होती। मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील व जनसुराज्याचे समित कदम यांनी विरोध केल्याने त्यांचा भाजप प्रवेश बरगळला होता।
गेल्या महिन्यापासून ते काँग्रेसपासून देखील लांब गेलेत. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी 2 वेळा पक्षाच्या बैठकी घेतल्या, पण त्या बैठकीला पृथ्वीराज पाटील यांनी गैरहजेरी लावली. आता पुन्हा पृथ्वीराज पाटील यांनी भाजपशी संपर्क वाढवलाय. सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीच्या दौऱ्यावर येतात. त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या बंगल्यावर रवींद्र चव्हाण जाणार असल्याचं वृत्त आहे. या दोघांमध्ये पुन्हा भाजप प्रवेशाचे खलबते होतील अशी चर्चा आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. 78 नगरसेवकांसाठी 4 सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना शासनाकडून आल्या होत्या. त्यानुसार प्रभाग रचना तयार झाली असून मंगळवारी हा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचं काम जून महिन्यात सुरू झालंय. शासनाच्या आदेशानुसार सन 2018 नुसार 4 सदस्यीय प्रभाग रचना आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रामध्ये 20 प्रभाग असून लोकसंख्येचे गणित बसवताना 18 प्रभाग हे 4 सदस्य असून 2 प्रभाग हे 3 सदस्य आहेत. याच धर्तीवर प्रभाग रचना तयार झाल्याची शक्यता आहे. नगरविकास खात्याच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पुन्हा सीमा निश्चिती, महामार्ग तसेच रस्त्यांच्या सीमा तसेच अन्य हरकतींची तपासणी केली गेली आहे. प्रारूप प्रभाग आराखडा तयार करताना प्रचंड गोपनीयता पाळली गेली. राज्य शासनाकडून 12 ऑगस्टची मुदत महापालिकेला दिली गेली आहे. त्यामुळे मंगळवारी हा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. सीमेवर देश रक्षणार्थ रक्त सांडणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये आयोजित केलेल्या या सिंदूर महारक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या 92 बेस हॉस्पिटलला भेट देऊन या सिंदूर महारक्तदान यात्रेचं स्वतः उत्स्फूर्त रक्तदान केले. भारतीय सैनिकांसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांनी ऐतिहासिक उपक्रम यशस्वी करून सिंदूर महारक्तदान शिबिराचा ऐतिहासिक उपक्रम राबवणारा सांगली जिल्हा देशात अव्वल ठरलाय. आर्मी कमांड हॉस्पिटल जम्मू, आर्मी कमांड हॉस्पिटल उधमपूर आणि आर्मी कमांड हॉस्पिटल श्रीनगर या ठिकाणी सिंदूर महारक्तदान शिबिर संपन्न झाले. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सिंदूर महारक्तदान यात्रेमध्ये सांगली जिल्ह्यातील 1000 युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या यात्रेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या साथीने स्वतः रक्तदान केलं. तसेच भारतीय सैन्य दलाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे देशवासियांच्या वतीने अभिनंदन करून आभार मानले. तुम्ही इथे दक्ष असता म्हणून आम्ही देशभरात सुखाने राहू शकतो असे सांगत प्रत्येक सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतात एकूण 806 जिल्ह्यात मात्र सिंदूर महारक्तदान शिबिराचा ऐतिहासिक उपक्रम यशस्वी करणारा सांगली जिल्हा देशात पहिला ठरलाय. जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कवटेमंकाळ, शिराळा, वाळवा, कडेगाव, पलूस, जत आणि मिरज तालुक्यातील सुमारे 1000 पेक्षा अधिक युवकांनी या सिंदूर महारक्तदान यात्रेत सहभागी होऊन रक्तदान केलंय. ॲडव्होकेट विशाल कुंभार असे वागू शकणार नाहीत याची मला खात्री आहे. त्यांच्यावर अन्याय झालाय. त्याबाबतचं CCTV फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत. कायद्याने आणि नीतिमत्तेने तुम्ही सर्व वकील मंडळी योग्य वागला आहात. तुमच्यासोबत आम्ही ताकदीने आहोत. आजच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या घटनेची माहिती देणार आहे. तसेच येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगून या प्रकरणातील दोषी असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करेन. तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमचा मित्र आणि एक वकील म्हणून मी तुमच्यासोबत ताकदीने आहे असे आश्वासन आमदार सुहास बाबर यांनी विटा वकील संघटनेला दिले. ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना विटा पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी आणि पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारात विटा वकील संघटनेच्या वतीने गेल्या 2 दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आमदार सुहास बाबर यांनी आज आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देत आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी माजी सभापती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय जाधव, सचिव ॲडव्होकेट सुखदेव कुंभार, सहसचिव ॲडव्होकेट पद्मश्री महाजन, सदस्य ॲडव्होकेट कोमल वायदंडे, ॲडव्होकेट श्रद्धा महाजन, ॲडव्होकेट विकास जाधव, ॲडव्होकेट सागर जाधव, ॲडव्होकेट रोहित पवार, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विटा नगर परिषद क्षेत्रांमध्ये विशेष स्वच्छता आणि सुशोभीकरण मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज विटा नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह विविध उपक्रमांच्या कामकाजाबाबत पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा पालिकेचं भरभरून कौतुक केले. जिल्हाधिकारी काकडे यांनी आज विटा नगर परिषद क्षेत्रामध्ये विशेष स्वच्छता आणि सुशोभीकरण मोहिमेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह विविध ठिकाणांची पाहणी केली आहे.
विटा शहरातील स्वच्छतेच्या कार्यासह विविध विषयांचा आढावा घेतला। यावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल, तहसीलदार योगेश्वर टोंपे, मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती। विटा तासगाव रस्त्यावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली आहे। विटा शहरातील ऑक्सिजन पार्कची पाहणी करत विट्यात प्लेग्राऊंड आणि गार्डन उभं राहायला पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहू असं आश्वासन दिलं। तर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा शहराचा स्वच्छतेत देशभरात मोठा सन्मान मिळाल्याने अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचं अभिनंदन देखील केलंय। विटा नगरपालिकेला केंद्र शासनाने जी जबाबदारी दिली त्याला अधिकाऱ्यांसह कर्मचारी पात्र आहेत। विटेकर नागरिकांचे देखील जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कौतुक केले। मिरज तालुक्यातील तुंग येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्यास ऊस गळीत हंगामासाठी कामगार पुरवण्याचे आश्वासन देऊन 10 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सदर फसवणुकीची घटना ही 15 एप्रिल 2019 ते 21 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घडली आहे। या प्रकरणी रावसाहेब बाळकृष्ण कदम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संदीप लक्ष्मण आडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी रावसाहेब कदम हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील तुंग गावामध्ये राहतात। रावसाहेब कदम यांच्या शेतातील ऊस तोडण्यासाठी कामगार हवे असल्याची माहिती संशयित संदीप आडे यास मिळाली। त्याने कदम यांच्याशी संपर्क साधून त्यांना 20 कामगार पुरवण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे कदम यांनी वेळोवेळी संशयित आडे यास 10 लाख रुपये रोखीने तसेच ऑनलाईन पद्धतीने दिले। मात्र आडे यांनी कामगार न पुरवल्याने पैसे परत मागितले असता टोलवाटोलवी केली। त्यामुळे फसवणूक झाल्याचं समजताच रावसाहेब कदम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयित संदीप आडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। उरुण ईश्वरपूर नावातून उरुण हे नाव गेल्यावर उरुणवाडी नाव काय लावायचं हा सवाल उरुणवाडी ग्रामस्थांनी केलाय। ईश्वरपूर नावात उरुण नावाचा समावेश झालाच पाहिजे अशी घोषणा देत उरुणवाडी महिलांनी तहसील परिसर धरण आणून सोडला। उरुण इस्लामपूरचे नाव उरुण ईश्वरपूर झालेच पाहिजे अशी घोषणा देत उरुणवाडी ग्रामस्थांनी पाठिंबा जाहीर केलाय। शासनाने अध्यादेश लवकर काढावा अन्यथा आंदोलन अजून तीव्र करण्यात येणार आहे। उरुण ईश्वरपूरचा ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही। या लढ्यात उरुणवाडीचे नागरिक सहभागी असल्याचे उद्योजक संभाजी कुशेरे यांनी सांगितले। साखळी उपोषणाच्या 10व्या दिवशी उरुणवाडी परिसरातील पुरुष महिलांकडून उपोषण करण्यात आलं। उपोषणात तुषार मंडलिक, अरुण यादव, विनोद भोसले, निलेश कुशिरे, भरत कदम, अमोल चव्हाण, कलावती मंडलिक, लता यादव, रुक्मिणी कदम, भारती यादव सहभागी झाले। 11व्या दिवशी सोमवारी लोणार समाज सहभागी होणार आहे। साखळी उपोषणाचे नियोजन संजय पाटील, सुहास पाटील, विजय महाडिक, नितीन पाटील, मारुती पाटील, बबलू श्रीराम, आनंदराव पाटील, राहुल पाटील, अमोल राजमाने यांनी केलं।